श्रोत्यानो, आज आम्ही रोमकरासपत्र ह्याच्या 7व्या अध्यायाच्या 7 पासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत. परंतु त्याआधी शेवटल्या काही वचनांवर मी आपणाला अधिक स्पष्टीकरण देऊ शकले नाही. ती वचने मी प्रथम आपणाकरिता अभ्यासणार आहे. 7व्या अध्यायाची 4, 5 आणि 6 वचने. पॉल ह्या पहिल्या काही वचनांमध्ये घटस्फोट आणि दुसरे लग्न ह्या संबंधाने सांगत नाही, तर नंतर दुसरीकडे तो त्या संदर्भात सांगतो. ह्या ठिकाणी पॉल आपले लक्ष फक्त एका गोष्टीकडे वेधित आहे आणि आपल्याला हेच सांगत आहे की जेव्हा स्त्रीचा पती मरतो तेव्हा ती त्याची पत्नी राहत नाही, तर ती पुन्हा एक साधारण स्त्री म्हणून राहते. सर्व सुशिक्षित लोक ह्या मताशी सहमत आहेत, परंतु काही लोक अजूनही असे आहेत जे पती मेल्यानंतर त्या स्त्रीला दगडाने मरेपर्यंत मारतात. परंतु सुशिक्षित लोकांमध्ये असे आढळून येत नाही. पौलाला पती आणि पत्नी ह्यांच्या नियमांचे थोडे विस्तृत रूप ह्या ठिकाणी दाखवायचे आहे आणि म्हणून त्याच्यावर त्याला प्रकाश टाकायचा आहे. पहिली गोष्ट, जर तिचा पती जिवंत आहे आणि दुसरी गोष्ट तिचा पती मेलेला आहे, तर त्या स्त्रीचे काय स्थान आहे हे तो दाखवतो. 4थं वचन मी आपणाकरिता वाचलेलं आहे आणि त्याचं स्पष्टीकरण ह्या ठिकाणी मी आता आपणाला देणार आहे. दुसऱ्या शब्दात तो म्हणतो की माझ्या बंधूंनो, तुमचा जो जुना स्वभाव आहे, तो जुना स्वभाव जो आदामाचा स्वभाव आहे, तो सुद्धा वधस्तंभावर मेलेला आहे असे नियमशास्त्र सांगते. येशू ख्रिस्ताच्या शरीराच्याद्वारे आपणाकरिता नियमशास्त्राची हत्या करण्यात आली आहे, ज्याद्वारे आपण दुसऱ्यांबरोबर विवाहाद्वारे संयुक्त व्हावे. त्याच्यासोबत जो मेलेल्यातून पुनर्जीवित झाला, ज्याच्या परिणामस्वरूप आम्ही परमेश्वराकरिता फलवंत व्हावे. पत्नी हे ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणाऱ्याला दाखविते. दुसरा पती ख्रिस्ताला दाखवितो. आपण त्याच्याशी एकरूप झालो आहोत. परंतु पहिला पती कोण आहे? पाहूया काही लोक ह्याविषयी काय म्हणतात. डॉक्टर विल्यम सँडे ह्यांचे असे मत आहे की पहिला पती म्हणजे आमच्या परिवर्तनाच्या पूर्वीची स्थिती, किंवा पहिला पती म्हणजे आमचे परिवर्तन होऊन ख्रिस्ताकडे येण्यापूर्वीची आमची स्थिती. डॉक्टर स्टिफलर असे सांगतात, आमचा पहिला पती म्हणजे वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त. डॉक्टर विल्यम आर न्यूवेल ह्यांचे असे मत आहे की आमचा पहिला पती म्हणजे आदम आणि त्याच्यामध्ये असणारी आमची अवस्था. वैयक्तिक दृष्टीने मला असे वाटते शेवटले ते चांगले, कारण ह्या संपूर्ण भागात आम्ही पाहतो सुरुवात तर रोमकरासपत्र ह्याच्या 5व्या प्रकरणापासून झालेली आहे. ह्या प्रकरणाच्या सुरुवातीलाच आम्हाला पाहायला मिळते की 2 प्रमुख व्यक्ती आहेत, एक आदम आणि दुसरी ख्रिस्त. आपण पाहिले की पहिला आदम आणि शेवटचा आदम, त्याचप्रमाणे पहिला मनुष्य आणि दुसरा मनुष्य. आम्ही आमच्या जुन्या स्वभावामुळे आदामाशी जोडलेले आहोत. नियमशास्त्र हे जुन्या स्वभावावर नियंत्रण करण्यासाठी देण्यात आले होते, परंतु ते देहाच्या दुर्बलतेमुळे अपयशी ठरले आणि नियमशास्त्र इस्रायलांसाठी गळ्यात बांधण्यात आलेल्या जात्याप्रमाणे झाले. नियमशास्त्राने त्यांना वर उचलले नाही श्रोत्यानो, उलट त्यांना गुलामगिरीत 1500 वर्षे राहावे लागले. नियमशास्त्राची जी मागणी होती ती मागणी मानव कधीच पूर्ण करू शकला नाही. ते अर्थातच अपराधाची सेवा करणे होते. समजा एखाद्या गैरयहुद्याने विश्वास केल्यानंतर नियमशास्त्राचे पालन करायचे ठरविले तरी त्याला कोणत्याच प्रकारची आशा नसे. म्हणून पॉल सांगतो, ख्रिस्त आपल्या शरीरात मेला. आपण ख्रिस्ताच्या मृत्यूत त्याच्याशी समरूप झालो आहोत, एकरूप झालो आहोत आणि आता आम्ही नियमशास्त्राला मृत झालेले आहोत आणि नियमशास्त्र आमच्याकरिता मृत झालेले आहे. तो पहिला पती हा आदम आहे, परंतु येथून पुढे कधीही आम्ही त्याच्याशी एकरूप नाही. आता आपण जिवंत ख्रिस्ताशी एकरूप झालो आहोत. आम्ही त्याच्याबरोबर म्हणजेच ख्रिस्ताबरोबर मेलो आणि त्याच्याबरोबर जिवंत झालेले आहोत. तोच दुसरा पती आहे. जिवंत ख्रिस्त हाच दुसरा पती आहे. तो आम्हाला फलवंत होण्यास सामर्थ्यवान करतो. आम्हाला माहीत आहे श्रोत्यानो की येशू पुन्हा त्या पापमय देहात असणार नाही, कारण त्याचे पुनरुत्थान झाले आहे आणि पुनरुत्थान झालेल्या ख्रिस्ताशी आम्ही आता एकरूप झालो आहोत. नियमशास्त्र हे ख्रिस्तामधील नवीन लोकांना देण्यात आले नाही. करिंथकरास दुसरे पत्र 5वा अध्याय आणि 17वे वचन सांगतं, जुने ते होऊन गेले
आणि आता सर्व काही नवीन झाले आहे. म्हणून एक विश्वासणारी व्यक्ती नियमशास्त्राच्या अधीन नाही, तर ती कृपेच्या अधीन आहे. आणि हे पवित्र शास्त्राचे एक सत्य कथन आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्याला त्यावर विश्वास ठेवायचा आहे, कारण परमेश्वर असे म्हणतो. हे कथन तसेच आहे. आता मला एक हास्यास्पद उदाहरण देऊन हे स्पष्ट करायचे आहे. एका देशात मोठ्या मोठ्या बागांच्या मालकाने, जो स्वतः सुंदर आणि रुबाबदार होता, एका सुंदर स्त्रीबरोबर लग्न केले आणि ते आनंदाने व प्रेमाने आपल्या घरात राहत होते. नंतर एके दिवशी अचानक तो माणूस आजारी पडला आणि मेला. त्यामुळे त्या स्त्रीला फार दुःख झाले. अंतःकरण तुटल्यासारखे वाटले, कारण ती आपल्या पतीवर अतिशय प्रेम करीत होती. श्रोत्यानो, तिने एक विचित्र प्रकार केला. तिने आपल्या पतीच्या शरीरात मसाला भरून घेतला व त्या मृत शरीराला आपल्या समोर एका खुर्चीत बसून हवाबंद काचेच्या आवरणात ठेवले. दरवाजा उघडताच तो मृतदेह तिला दिसत असे. परंतु तिला भेटायला येणाऱ्या लोकांनी सांगितले की तू येथेच बसून राहू नको, जरा बाहेर निघ, प्रवास करू नये. लोकांच्या आग्रहामुळे तिने थोडा प्रवास केला. ती उत्तरेकडे गेली आणि सुमारे 2 वर्षे ती प्रवास करीत होती. तेवढ्या अवधीत तिला एक दुसरा पुरुष भेटला. ती त्याच्या प्रेमात पडली आणि तिने त्याच्याबरोबर विवाह केला. आणि मधुचंद्राच्या वेळेस ती दोघे तिच्या त्या बागेतील घरात आलेत. नवीन वराने त्या संस्कृतीप्रमाणे आपल्या पत्नीला उचलले आणि तो तिला वर घेऊन गेला. जेव्हा त्याने तिला खाली ठेवले, तेव्हा त्याचे लक्ष काचेच्या आवरणातील त्याच्याकडे रोखून पाहणाऱ्या त्या मृत माणसाकडे गेले. तेव्हा तो आपल्या वधूला म्हणाला, तो कोण आहे? आतापर्यंत ती स्त्री त्याला विसरली होती. तिने त्याला सांगितले की तो तिचा पहिला पती आहे. आणि त्यावेळी त्या दोघांनी निर्णय घेतला की हीच उत्तम वेळ आहे की आपण ह्या मृतदेहाला आता मातीत पुरावे, कारण तेच करणे योग्य होते. तिने आता एका नवीन माणसाबरोबर लग्न केले होते. जुना मनुष्य मेला होता. आता श्रोत्यानो, मी कबूल करते की ही एक हास्यास्पद गोष्ट आहे. मला कधीकधी असं वाटतं की असे कधी घडू शकेल काय? ही गोष्ट खरी आहे किंवा नाही हे मला माहीत नाही. पण हे अवश्य खरे आहे की आज असे अनेक विश्वासू लोक आहेत की ज्यांनी नियमशास्त्राला पुरले आहे, परंतु खरे पाहिले असता त्यांनी नियमशास्त्र कधीच पुरलेले नाही. त्यांनी नियमशास्त्राला काचेच्या आवरणात बंद करून ठेवले आहे आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या जुन्या आदामाच्या स्वभावाप्रमाणे नियमशास्त्राचे पालन करून जगण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. हे किती हास्यास्पद आहे, होय ना श्रोत्यानो? विश्वासणारे आज जिवंत ख्रिस्ताबरोबर एकरूप झाले आहेत, जुळलेले आहेत. आणि ख्रिस्ती जीवन हे ख्रिस्ताला आनंदित करण्यासाठी आहे. ते किती महत्त्वाचे आहे हे मी जोर देऊन सांगण्याची आवश्यकता नाही. 5वं वचन मी आपणाकरिता वाचलं होतं आणि त्याचं स्पष्टीकरण आता मी आपणाला देत आहे. श्रोत्यानो, काय आपण आपल्या शक्तीने नियमशास्त्राचे पालन करू शकता? नियमशास्त्र हे देहावर नियंत्रण ठेवण्याकरिता घातलेला एक अंगरखा आहे. देहाने नियमशास्त्राविरुद्ध विद्रोह केला, कारण ते त्याच्या कंटाळवाण्या दबावाखाली त्रासून गेले होते. देहाला पाप वासनेविरुद्ध लढण्यासाठी सामर्थ्य नव्हते आणि नियमशास्त्राचे हुकूम पाळण्याची इच्छा नव्हती. नियमशास्त्राच्या निर्बंधांना देहाने तोडले आणि स्वतःवर शिक्षा ओढून घेतली. त्याची कायमची भरपाई त्याला द्यावी लागली आणि ती भरपाई म्हणजेच मरण होय. 6वं वचन मी वाचलं होतं. त्याचं स्पष्टीकरण अशा प्रकारे आहे. आता आपली नियमशास्त्रातून सुटका झालेली आहे, ह्याचाच अर्थ नियमशास्त्राच्या बंधनातून आपण मुक्त झालो आहोत किंवा ती बंधने रद्द करण्यात आली आहेत. ह्या भागातील विरोधाभासाकडे लक्ष द्या, कारण 4थ्या वचनात मृत झाला असा शब्द आलेला आहे, परंतु 6व्या वचनात मुक्त झाला आहात तरीही सेवा करता असा शब्द वाक्य आलेला आहे. आज आपल्याला सुद्धा त्याची सेवा करायची आहे, कोणत्याही आधारावर अथवा उद्देशाने नाही. मला सेवा करायचीच आहे, परंतु आता मला ती करण्यात आनंद वाटतो, कारण मला ख्रिस्ताला खुश करायचे आहे. विश्वासू मुक्त झालेले आहेत, परंतु आता तो प्रेमाने स्वतःला तारणाऱ्याला समर्पित करतो, जे तो नियमांच्या अधीन राहून कदापि करू शकला नाही. श्रोत्यानो, आम्ही ख्रिस्तावर प्रेम करतो म्हणून आम्ही त्याची सेवा करतो.
आपल्या प्रभूने शिमोन पेत्राला एक सरळ प्रश्न विचारला होता. योहान शुभवर्तमान 21 अध्याय आणि 17 वचनात, की तू मजवर प्रेम करतोस काय? आणि आज तोच प्रश्न तो तुम्हाला आणि मला विचारित आहे. जे हरवलेले जग आहे त्या जगाला देवाचा एकच प्रश्न आहे, तुम्ही माझ्या पुत्राचे जो तुमच्याकरिता त्या वधस्तंभावर मेला त्याचे काय करीत आहात? श्रोत्यानो, तो तुमच्याकरिता माझ्याकरिता मेला. तसे असले तरी विश्वासू लोकांना त्याचा हाच प्रश्न आहे, तुम्ही माझ्यावर प्रेम करता काय? आमच्याद्वारे ख्रिस्त जगत आहे हे दाखविणे ख्रिस्ती जीवन आहे. परंतु हे आम्ही स्वतःच्या बळावर करू शकत नाही. नियमशास्त्राच्या आधारे सुद्धा करू शकत नाही. नियमशास्त्रात काहीच चूक नाही श्रोत्यानो. आपण ते समजले पाहिजे ते हे, की समस्या ही आमच्यासोबत आहे. 7 आणि 8 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. तर मग आपण काय म्हणावे? नियमशास्त्र पाप कधीच नाही. तरीही पापाची ओळख मला नियमशास्त्रा वाचून कशानेच झाली नसती. लोभ धरू नको असे नियमशास्त्रात सांगितले नसते तर मला लोभाचे ज्ञान झाले नसते. पापाने संधी साधून ह्या आज्ञेच्या योगे माझ्यामध्ये सर्व प्रकारचा लोभ निर्माण केला होता, कारण नियमशास्त्रा वाचून पाप निर्जीव आहे. श्रोत्यानो, मला ह्या वचनाचा अर्थ थोडा अधिक स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न करू द्या. तर मग आपण काय म्हणावे? नियमशास्त्र पाप आहे काय? ह्या विचारापासून परमेश्वर आम्हाला दूर ठेव. उलट पक्षी नियमशास्त्र वाचून कशानेही पापाची जाणीव झाली नसती, कारण मला कुठल्याच वाईट विचारांची जाणीव नव्हती. परंतु पाप आज्ञेद्वारे सुरू होऊन माझ्यात सर्व वाईट विचारांची त्याने निर्मिती केली. नियमशास्त्र वाचून पाप हे निर्जीव आहे, मृत आहे. पौलाने 6व्या अध्यायातच ह्या विषयाविषयी वाद सुरू केला होता. तो म्हणाला, मग आपण काय म्हणावे? आपण पापच करीत राहावे काय? आता पुन्हाही तो हेच सांगत आहे, आपण काय म्हणावे? नियमशास्त्र पाप आहे काय? या अध्यायाच्या पहिल्या भागामध्ये आपल्याला पौल असे सांगत आहे, असे वाटते की नियमशास्त्र आणि पाप हे समान आहेत. पापातून सुटका ह्याचा अर्थ नियमशास्त्रातून सुटका. तर मग ते समान नाहीत काय? पौल ह्याचे स्पष्टीकरण देतो. तो म्हणतो, विचारांना नष्ट करा. आता पौल हे दाखवून देत आहे की नियमशास्त्र हे चांगले आहे आणि त्याच्याद्वारे देवाची इच्छा प्रगट होते. समस्या नियमशास्त्राची नाही, समस्या आमची आहे. दोष आमच्या देहाचा आहे. या अध्यायाच्या उरलेल्या भागात पौल वैयक्तिक रीतीने अधिक जवळ आला आहे असे वाटते, कारण ह्यामध्ये त्याने मी ह्या सर्वनामाचा उपयोग केला आहे. त्याचप्रमाणे माझे आणि मला असे शब्द वापरलेले आहेत. अशा प्रकारचे शब्द 47 वेळा ह्या भागामध्ये आलेले आहेत. आणि ह्यावरून आपल्याला हेच दिसून येते श्रोत्यानो, की पौल आतल्या आत स्वतःशीच लढत होता. त्याने देवाकरिता नवीन स्वभावाच्या शक्तीने जगण्याचा प्रयत्न केला. त्याला असे आढळून आले की ते अशक्य आहे. नियमशास्त्राने पौलाला जे अमाप पाप होते ते प्रगट केले. नियमशास्त्र हे पौलाच्या हृदयाचे क्षकिरणाच्या साह्याने काढलेले चित्र होते. नियमशास्त्र हे तुमच्या जीवनाच्या बाबतीत सुद्धा असेच करते, जर आपण त्याला जीवनात लागू कराल तर. देवाचे वचन ह्याला आरसा म्हटले आहे आणि हे आम्हाला दाखवून देते की आम्ही कोण आणि कसे आहोत. जर तुमच्या तोंडावर डाग असेल तर आरसा तो डाग तुम्हाला दाखवून देईल, परंतु तो डाग तो आरसा काढू शकणार नाही. तरीही तो डाग काढण्याची जागा देवाने नेमलेली आहे. नियमशास्त्र पापाची भयंकर पापी दशा प्रगट करते. श्रोत्यानो, नियमशास्त्रात काहीही दोष नाही, परंतु आदामाचा जुना स्वभाव दोषी आहे. नियमशास्त्रात त्याचे उल्लंघन न करण्याची जी ताकीद देण्यात आली त्यावरून देहाची दुर्बलता स्पष्ट होते. नियमशास्त्र हेच दाखवून देते की आम्ही पापी आहोत. 7वा अध्याय 9 वचन सांगतं, मी नियमशास्त्र विरहित होतो तेव्हा जगत होतो, पण आज्ञा आल्यावर पाप संजीवित झाले आणि मी मरण पावलो. नियमशास्त्र हे दोषी ठरविण्याची सेवा करते. नियमशास्त्र दुसरे काही करू शकत नाही. ते फक्त दाखवून देते की आम्ही दोषी आहोत. 10वं वचन, ह्याप्रमाणे ज्या आज्ञेचा परिणाम जीवन व्हायचा तिचाच परिणाम मरण आहे असे माझ्या अनुभवास आले. खरंच जो मनुष्य नियमशास्त्राच्या आधारे जगण्याचा प्रयत्न करतो त्याचे जीवन किती भयंकर शोकांतिकेने भरलेले असते हे आम्हाला दिसते. कारण नियमशास्त्र त्या माणसाला कधीच जीवनाकडे नेत नाही. हे सत्य आहे की देवाने सांगितले की तुम्ही असे कराल तर तुम्ही जगाल,
परंतु त्याप्रमाणे करणेच सर्वात कठीण होते. दोष नियमशास्त्राचा नव्हता, परंतु ज्यांना असे वाटले की नियमशास्त्राद्वारे आम्हाला जीवन आणि शक्ती मिळेल अशा लोकांचा दोष होता. त्यामुळे काहीच झाले नाही. फक्त त्याद्वारे आमचा अशक्तपणा, आमची असमर्थता आणि मनुष्याचे पाप प्रगट झाले. जर असा नियम असता ज्याद्वारे जीवन मिळाले असते तर परमेश्वराने तो अवश्य दिला असता. गलतीकारासपत्र 3 अध्याय आणि 21 वचन सांगतं, मग नियमशास्त्र देवाच्या वचनाविरुद्ध आहे काय? कधीच नाही. कारण जीवन देण्यास समर्थ असे नियमशास्त्र देण्यात आले असते तर नीतिमत्व खरोखरच नियमशास्त्राने प्राप्त झाले असते. परंतु जीवन आणि ख्रिस्ती राहणी ह्या दोन्ही गोष्टी नियमशास्त्राद्वारे येत नाहीत. मला उदाहरण देऊन ह्याचे स्पष्टीकरण देऊ द्या. कार ही फारच उपयोगी वस्तू आहे, परंतु तीच कार जर एका अनाडी ड्रायव्हरच्या हातात दिली तर त्यापासून धोका निर्माण होतो. खरे पाहिले असता ते मृत्यूच्या सापळ्यात नेणारे यंत्र ठरते. दोष कारचा नाही, दोष गाडीच्या चालकाचा असतो. दोष मनुष्याचा आहे, मनुष्य दोषी आहे. 11 वचन पहा पुढे काय सांगतं, कारण पापाने आज्ञेच्या योगे संधी साधून मला फसविले व तिच्या योगे मला ठार केले. पापाने ठोस रूप धारण केले जे मोहात पाडणारे आहे. एदेन बागेच्या बाहेर पाप प्रत्येकाला स्वतःच्या आणि परमेश्वराच्या संबंधाने मोहात पाडते. सैतान मनुष्याला एदेन बागेमध्ये भेटला होता आणि त्याने मनुष्याला सांगितले, देवावर कधी श्रद्धा ठेवू नको, कारण देवापासून दूर जाऊनच तू देवासमान बनू शकशील. पाप हे एक अशा प्रकारचे आहे जे मानवाला अशा मार्गावर नेते जेथे तो हे समजू लागतो की नियमशास्त्राच्या आधारे तो सर्व करू शकतो, त्याला देवाची गरज नाही. आणि ह्या आणि अशाच प्रकारच्या इतर खोट्या गोष्टी सैतानाने मनुष्याला सांगितल्या आणि त्या सर्व गोष्टी मनुष्याला मृत्यूकडे घेऊन जाणाऱ्या ठरल्यात. पाप शेवटी तुम्हाला ठार मारेल, कारण नियमशास्त्रामुळे पापाची जाणीव होते आणि त्यातून मनुष्याची सुटका होऊ शकत नाही. आपण पुन्हा पाहतो की दोष नियमशास्त्राचा नाही, दोष मनुष्याचा आहे. 12 वचन, तरी पण नियमशास्त्र पवित्र आहे आणि आज्ञा पवित्र, यथान्याय व उत्तम आहे. श्रोत्यानो, समस्या ही मनुष्याची समस्या आहे. मनुष्य हा जीवनाच्या गणितात पूर्णपणे चुकलेला आहे. तो अस्थायी आहे, ज्यावर कधीच भरोसा ठेवला जाऊ शकत नाही. 13 वचन, तर मग जे उत्तम आहे ते मला मरण असे झाले काय? कधीच नाही. पाप ते पापच दिसावे म्हणून जे उत्तम त्याच्या योगे ते माझ्या ठाई मरण घडविणारे असे झाले. आज्ञेच्या योगे पाप पराकाष्ठेचे पापिष्ट व्हावे म्हणून असे झाले. काय हा विचित्र विरोधाभास आहे! काय हा चांगल्या गोष्टीचा दुरुपयोग आहे! आज्ञा जीवन देण्यास पूर्णपणे असमर्थ होती. मनुष्याला कोणत्या तरी बाह्य मदतीची आवश्यकता होती, कारण आज्ञा आम्हाला पापाचे विचित्र रूप दाखवते. 14 वचन पहा, कारण आपल्याला ठाऊक आहे की नियमशास्त्र आध्यात्मिक स्वरूपाचे आहे, मी तर दैहिक पापाला विकलेला असा आहे. श्रोत्यानो, ही पौलाची साक्ष आहे. आम्हाला माहीत आहे विश्वासू लोकांमध्ये हा सर्वसाधारण करार होता. नियमशास्त्र आध्यात्मिक आहे, कारण ते पवित्र आत्म्याच्याद्वारे देण्यात आले आणि ते देवाच्या वचनाचा एक भाग आहे. पॉल म्हणतो की मी दैहिक आहे, ह्याचा अर्थ की मी देहात आहे, ज्याला ग्रीकमध्ये सार्केनॉस असे म्हणतात. ह्याचा अर्थ फक्त शरीरातील हाडावरील मांस असा नाही. आमचे शरीर हे तटस्थ आहे, जे चांगल्या किंवा वाईट अशा दोन्ही कामाकरिता उपयोगात आणल्या जाते आणि एखाद्या इंजिनप्रमाणे त्याचा उपयोग केला जातो. दैहिक स्वभाव आम्हाला जुन्या मानवाचे मन, त्याचा आत्मा आणि स्वभाव दर्शविते, जे पूर्ण शरीरात समावते आणि त्याचा उपयोग करून देहाला पापात ढकलते, कारण देह त्याचाच उपयोग करून घेतो. ह्याचा अर्थ असा की देहाचा पापामध्ये प्रत्यक्ष सहभाग असतो. श्रोत्यानो, लहान बालकाच्या तोंडाकडे पहा आणि नंतर 50 वर्षाच्या माणसाच्या चेहऱ्याकडे पहा. पाप त्याच्या शरीरावर पुसून न टाकता येणाऱ्या रेखा दाखवते. देह स्वतः अचल आहे आणि देवाकडे जाण्यास लागणारी योग्यता आणि देवाकडे जाण्याचे सामर्थ्य त्याच्यामध्ये नाही. त्यावर पापी स्वभावाचा पूर्ण ताबा आहे. 15 आणि 16 वचने सांगतात, कारण मी काय करीतो ते माझे मलाच कळत नाही. म्हणजे जे मी इच्छितो ते करीतो असे नाही, तर जे मला द्वेष वाटते तेच करीतो. जे मी इच्छित नाही ते जर मी करीतो तर नियमशास्त्र उत्तम आहे अशी मी संमती देतो. श्रोत्यानो, अशा प्रकारचा स्वभाव आम्हातील प्रत्येकामध्ये आहे. अनेकदा आम्हाला माहीत असतं की हे करणे योग्य आहे, परंतु तरीसुद्धा
आम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि अयोग्य तेच आम्ही करतो. नंतर 17, 18 आणि 19 वचने सांगतात, तर आता ह्यापुढे ते कर्म मीच करीतो असे नव्हे, तर माझ्या ठाई वसणारे पाप ते करीते. कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभावात काही चांगले वसत नाही. कारण इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही. होय श्रोत्यानो, अशा प्रकारची दुर्बळता आमच्यातील प्रत्येकात आहे. 19 वचन, कारण जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करीत नाही, तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करीतो. आणि म्हणूनच आम्हाला दिसतं की आमच्यातील अनेकांच्या जीवनामध्ये भयंकर असे पाप होत आहेत. आम्ही स्वतःवर, स्वतःच्या भावनांवर, इच्छांवर, वासनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. 20 वचन, जे करावेसे वाटत नाही ते जर मी करीतो, तर ते कर्म मीच करीतो असे नव्हे, तर माझ्या ठाई वसणारे पाप ते करीते. श्रोत्यानो, ह्यावरून आम्हाला दिसतं की आमच्यातील प्रत्येकामध्ये जुना स्वभाव आहे. आणि जेव्हा जेव्हा आम्ही परमेश्वरापासून दूर जातो, जेव्हा जेव्हा आम्ही स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागतो, तेव्हा आमच्यामध्ये जो जुना स्वभाव आहे, जे पाप आहे, ते अयोग्य ते करण्याकरिता आम्हाला विवश करते. तर श्रोत्यानो, आज आम्ही स्वतःचे परीक्षण करूया आणि पुन्हा एक वार स्वतःचे समर्पण ख्रिस्ताच्या हातात करूया. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो.